जिथं उद्धव ठाकरे जनतेची फसवणूक करतात, ते ज्यांनी कोविड मृतदेह मध्ये कमाई केली त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवार केले आहेत. आपल्याला माहित आहे, असंच एक प्रकरण उद्धव ठाकरेचं मुलुंडमध्ये झालंय नील सोमय्याच्या संबंधात. तिथे उद्धव ठाकरेंनी उमेदवार उभा नाही केला, राज ठाकरेंनी नाही केला, राहुल गांधी काँग्रेसनी नाही, शरद पवार एनसीपीनी नाही, आणि हे उघडकीस आल्यानंतर एका अपक्षाला पाठिंबा दिला. त्या अपक्षांनी पण जे दिनेश जाधव आहे त्याच्या विरोधात त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत, मारहाण केली आहे, हत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पण आपला उमेदवारी पत्रात दिनेश जाधवनी लपवाछपवी केली आहे, खोटे शपथपत्र दिलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी खोटं एफिडेव्हिट, खोटं शपथपत्र, दिनेश जाधव हे उद्धव ठाकरेचे दुसरे सागीर, त्यांनी पण खोटे शपथपत्र दिले आहे. आणि निवडणूक आयोगाने 6 जानेवारी 2026 रोजी दिनेश जाधव यांना नोटीस पाठवली आहे. 24 तासात त्यांनी उत्तर द्यावयाचा होता. उद्धव ठाकरे यांनी किती लपवाछपवी केली तरीही 16 जानेवारीला त्यांचा दोघांचा पक्षाचं समापन होणार.